अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति अनजान व्यक्तियों द्वारा आपत्तिजनक वीडियो बनाकर वायरल करने की वजह से वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता हुए आक्रमण। इसी को लेकर आज दिनांक 24 अक्टूबर 2025 को वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप जी शिड़के के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं ने पुलिस उपायुक्त परिमंडल 2 को अनजान व्यक्तियों के विरुद्ध लिखित पत्र देकर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पुलिस उपायुक्त परिमंडल 2 के द्वारा वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं को जानकारी देते हुए बताया कि विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति आपत्तिजनक वीडियो बनाकर वायरल करने वाले व्यक्तियों को भिवंडी शहर पुलिस स्टेशन द्वारा अरेस्ट कर गुना दाखिल किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। इस अवसर पर वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर उपाध्यक्ष आकाश गायकवाड़, सचिव तानाजी अंदुरे, उपाध्यक्ष भगवान बचूटे, आशाताई पाटिल, सुनीताताई बचूटे, निर्मलाताई वाघमारे, अंकुश बचूटे, गांधले गुरुजी के साथ साथ भारी संख्या में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला और पुरुष उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप जी शिड़के व वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। आरोपी आम्ही शोधला, अटक केला। एका दिवसामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एका दिवसात आम्ही आरोपी अटक केलेला आहे। खूप छान कारवाई होणं महत्वाचं आहे ना। कारवाई केली ना पोलिसांनी, त्याला अटक केली नाही एवढं तात्काळ। जो अज्ञात इस्मानी जो व्हिडिओ बाबासाहेबांबद्दल व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता, त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी खूप म्हणजे बाबासाहेबांबद्दल खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती आणि त्या संदर्भात आम्ही आज भिवंडी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी मार्फत उपायुक्त साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो। तर त्यावेळेस आम्हाला समजलं की उपायुक्त साहेबांनी असं आम्हाला दर्शवलं की आता कालच त्या इस्माला अटक केलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो। आणि हे जे असे काही जे माणसं या लोकांनी सोडलेले आहेत, म्हणजे RSS प्रणित भाजपनी हे त्यांना जे खतपाणी घालतात, त्यांनी कुठेतरी थांबवावं, जेणेकरून राज्यामध्ये कायद्याची सुव्यवस्था बिघडावी असं त्यांचं काहीतरी एक राजकारण चालू आहे। तर आमची एक विनंती आहे त्यांना, RSS प्रणित भाजप सरकारला, की हे कुठेतरी तुम्ही थांबवा, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू। आणि हा जो व्हिडिओ ज्या इस्मानी बनवलेला आहे तर त्या इस्माला भिवंडी शहरामध्ये अटक झालेली आहे। आता त्यानंतर भिवंडी शहरामधील नागरिकांना माझी वंचित बहुजन आघाडीकडून अशी एक विनंती आहे की तो हा विषय इथेच संपलेला आहे। याच्यापुढे काही कोणी व्हिडिओ बनवून टाकत असतील तर तिकडे दुर्लक्ष करावं। धन्यवाद। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयात ज्यांनी एकदम खालच्या दर्जाचा उच्चार केलेला आहे त्याचा मी निषेध करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कोणी जर बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यांच्यावर कठोर गुन्हा सादर झालाच पाहिजे आणि आम्ही लोक पण त्यांना माफ करणार नाही। 3-4 दिवस झालं की तो नालायक त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे। खूप बाबासाहेबांच्या विषयी खराब त्यांनी बोललेला आहे आणि म्हणून आम्हाला ते सहन होत नाही। अरे माकडांनो, ज्यांच्यामुळे तुम्ही जगताय याच्यामध्ये भिवंडी शहरामध्ये अख्ख्या जगामध्ये ज्यांच्यामुळे तुम्ही जगताय त्यांच्यावर तुम्ही उलट फिरताय का? अरे गाढवांनो, असं तुम्ही जरा ध्यान ठेवा तुमच्यावर। ज्यांच्या संविधानामुळे तुम्ही खाताय पिताय, सोन्याचा घास खाताय, त्यांच्यावर तुम्ही उलटून पडताय। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते कोणत्या मराठी माणसासाठी किंवा कोणत्या आमच्या स्पेशल SCच्या 56 जातीपैकी आमच्या एकाच जातीला लिहिलं नाही। या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या गरीब ते श्रीमंत, श्रीमंत ते लखपती, करोडपती आणि सगळ्या लोकांसाठी संविधान आहे। आणि हे जे काही परप्रांतीय लोक आहेत
ते परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येऊन कमवण्यासाठी पोट भरण्यासाठी येतात, पण हे परप्रांतामध्ये जाऊन जेव्हा आपण काही धंदा पाणी करतो आणि पोट भरतो, ही जी गोष्ट आहे ना ती संविधानात बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे की आपण परप्रांतात जाऊनही आपलं पोट भरू शकतो. ही गोष्ट त्या नालायक माणसाला, त्या युपीच्या भैयाला माहिती नाही. आणि ही गोष्ट मी ह्याच्यासाठी सांगते की ह्या गोष्टी ज्या माहित नाहीत त्या सर्व परप्रांतीयांना माहित असाव्यात की ही गोष्ट संविधानात नमूद आहे म्हणून ते तिथून इथं येतात, नाही तर खेटरांनी त्यांना कायदेशीररित्या बाहेर पळवला असता. ही गोष्ट संविधानात आहे, नमूद आहे, म्हणून तो इथं येऊन कमवून खाऊ शकतो. नाही तर तो त्याच्याच गावात भुके पेट मेला असता, त्याला कामधंदा राहिला नसता. ही जाणीव त्याला नाही आणि कायदाही त्याला माहित नाही. कायदा माहित नसल्यामुळे हे लोक असे वागतात. जर हे कोणत्या धर्माचं शिक्षणात देण्यापेक्षा संविधान शिक्षणात द्या, धड्यात द्या, पुस्तकात द्या. जनसामान्यांना जोपर्यंत कायदा माहित होणार नाही तोपर्यंत हे अशा प्रवृत्तीचे लोकांना हे प्रवृत्ती करण्यासाठी ते कमी करणार नाही. आणि अशा लोकांना हा एक मेसेज मी देते की अशा गोष्टी वारंवार घडू नयेत आणि पॉलिटिक्स वाल्यांनी अशा गोष्टींना खतपाणी घालू नये. ही माझा संदेश आहे आज. नाही तर आम्ही काही कमी नाहीये. सर्वप्रथम मी तर त्याला जय भीम करेन, त्याचा धन्यवाद करेन. आता त्याला बोलायचा अधिकार आमच्या बाबासाहेबांनीच दिला ना. आणि 1,500 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भुकायचंय. तुम्ही रस्त्यावर येणार आहे बाबांनो, तुमच्यामध्ये जर एवढाच दम आहे ना तर तुम्ही समोर येऊन बोला, रस्त्यावर येऊन बोला आणि मग बघा मग आमची अवकात, मग आमची अवकात आम्ही दाखवू. पण तुम्ही काय करता, 1,500 रुपयाचा फोन घेता आणि त्याच्यामध्ये झाड बाजूला जाऊन बोंबलता. बोंबलता मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण कानून कायद्याने काम करतो. आम्ही कानून कायद्यानेच काम करतो ना. आणि आम्हाला पण त्यांच्या देवाविरोधात बोलता येतं, त्यांच्या भरपूर काय बोलण्यासारखं आहे. आम्ही खूप काय बोलू शकतो पण आम्हाला ते करायचं नाही. चैनल के माध्यम से मैं कहना चाहता हूँ, जो बाबा अम्बेडकर साहब के अपोजिट में जितने वीडियो वायरल किया है या स्पीच गलत दिया है, उसके खिलाफ सख्त से सख्त कानूनी कार्रवाई हो. बाबा अम्बेडकर साहब ने हम लोगों को बोलने और जीने का हक अधिकार दिया है और इसके खिलाफ अगर कोई आपत्तिजनक वीडियो बनाता है या स्पीच देता है तो उसके लिए हम लोग सख्त से सख्त कार्रवाई करने का आह्वान करेंगे पुलिस डिपार्टमेंट से. जय भीम.